आजची सकाळ ही अतिशय सगळ्यांसाठीच धक्कादायक होती। राज्याचे कुशल नेतृत्व, प्रचंड दांडगा जनसंपर्क असणारे, प्रशासनावर उत्तम पकड असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती झालेलं निधन हे अतिशय दुर्दैवी आहे। खूप मोठी महाराष्ट्राची हानी आहे। असा नेता होणे नाही, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं आणि प्रशासनावर उत्तम पकड होती। प्रचंड शिस्तबद्ध आणि प्रचंड दांडगा जनसंपर्क असलेलं मला असं वाटतं की ते एकमेव नेते असतील। आज त्यांच्या जाण्याने एका राजकीय पर्वाचा अंत झालाय। दिवंगत उपमुख्यमंत्री राज्याचे अजितदादा पवार यांना जड अंतकरणाने आम्ही सगळे आदरांजली अर्पित करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आज सकाळी बारामतीला येत असताना विमान दुर्घटनेत दुःखद असं त्या ठिकाणी निधन झालं। महाराष्ट्राची अपरिमित हानी या ठिकाणी झाली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा शहरामध्ये सर्व पक्षांनी दादांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी, दुखवटा व्यक्त करण्यासाठी आज बुलढाणा शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व मार्केट बंदचं आवाहन केलेलं आहे। सर्व व्यापारी प्रतिष्ठानं स्वयंस्फूर्तपणे सर्व व्यापाऱ्यांनी आणि प्रतिष्ठानच्या मालकांनी त्या ठिकाणी बंद केली आहे। महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज अपघाती निधन झालं। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरलेली आहे। या दुःखामध्ये संपूर्ण सर्व पक्षीय यामध्ये सहभागी आहेत। त्यामुळे आम्ही आज शोककळा या ठिकाणी असल्यामुळे संपूर्ण शहर बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा एवढं आव्हान मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीने करतो। आज आमचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाचं विमान कोसळून अपघात झाला। त्या विमानामध्ये आमचा सर्वांचा लाडका नेता आज निघून गेलेला आहे। असं वाटलंही नव्हतं की कधी हा दुर्दैवी घटना आमच्या कानावरती येईल म्हणून, परंतु नियतीला जे मान्य होतं तेच झालं। आज दादा गेल्याने संपूर्ण बुलढाणा शहरामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा एक शोककळा पसरलेली आहे। आज मी व्यापारी प्रतिष्ठानवाल्यांना आणि सर्व दुकानदारांना आम्ही सर्वजण विनंती करत आहे, सर्व पक्षाची मंडळी, किंवा दादा गेल्यानं आपण तो दुखवटा व्यक्त करण्यासाठी आपण तसं सहकार्य करावं। आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज ट्रेन अपघातात दुःखद निधन झालं। खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना जीव लावणारे, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अगदी सकाळी 6 वाजेपासून झटणारे दादा आपल्यातून निघून गेले आणि त्यामुळं त्या बुलढाणावासियांना आज त्यांचे सगळे प्रतिष्ठानं बंद करावेत असे आवाहन सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करीत आहोत।